नमस्कार, मी कृषी सल्लागार विष्णू तांदळे। सध्या खरबुजाची जोरात लागवड चालू असल्यामुळं काही शेतकऱ्यांचं मला फोनवर किंवा मेसेज करून असं म्हणणं होतं की टरबुजाच्या लागवडीमध्ये किंवा कलिंगडाच्या लागवडीमध्ये बऱ्याचशा अडचणी येत आहेत, तरी आपण आमच्या मार्गदर्शनास्तव एक व्हिडिओ बनवा। तर शेतकऱ्याच्या मदतीस आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत। तसं पाहिलं तर टरबुजाच्या लागवडीसाठी हवेमध्ये 18 ते 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असावे लागते आणि हवेची आर्द्रता 50% पर्यंत असावी लागते। आपण आता काय करू की स्टेप बाय स्टेप टरबुजाची किंवा कलिंगडाची लागवडीची आपण माहिती घेऊ। सुरुवातीला पूर्व मशागतीमध्ये खोलवर नांगरट करून त्याला पाळ्या करून आणि त्याचे ढेकळं पडून आपण त्याचं बेड बनवला पाहिजे। बेडची दिशा शक्य असल्यास दक्षिण उत्तर करणं जरुरी आहे। त्याचं कारण आहे की हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाश हा एकदम माथ्यावरनं न चलता दक्षिण साईडने चलतो, तर त्याचा आपल्या पिकावर परिणाम होऊ नये ह्या उद्देशाने आपल्याला त्याची दिशा शक्यतो दक्षिण उत्तर करायला पाहिजे। आपण बेड पाडल्यानंतर बेडमध्ये आपल्याला बेसल डोस मिक्स करायचा आहे। बेसल डोसमध्ये प्रामुख्याने 10-26-26 किंवा 12-32-16 50 किलो, निंबोळी पेट 40 ते 50 किलो, सल्फर 10 किलो, तुमचं कार्टाप हायड्रोक्लोराईड ज्यावेळेस आपलं पीक आपण लावतो आपल्या जमिनीमध्ये हुमणी किंवा खारपडाचं प्रमाण असतं आणि ते उगवून आलेल्या पिकाला किंवा बियाला असं कुरतडते आणि त्यावेळेस आपल्यापाशी इलाज नसतो, तर त्याच्यामुळे बेसल डोसमध्ये कार्टाप हायड्रोक्लोराईड आपण टाकणं जरुरी आहे। याच्याबरोबरच बेसल डोसमध्ये जवळपास 10 किलो मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट टाकणं सुद्धा जरुरी आहे। आता हे झालं बेसल डोस व्यवस्थित बुजून घेतल्यानंतर बेड वर आपण तुमचं ठिबक सिंचन आतरणं जरुरी आहे। ठिबक झाल्यानंतर मल्चिंग आतरायला पाहिजे। मल्चिंग तुम्ही जर ट्रॅक्टरने जर बेड पाडले तर आपण 3.25 फुटी मल्चिंग दुकानातून घेऊन येतो आणि आल्यानंतर आपल्या लक्षात येते की हे मल्चिंग आपल्याला अपुरं पडत आहे, तर त्यामुळे बेडचा अंदाज लावूनच मल्चिंग खरेदी केली पाहिजे। 3.25 फुटी किंवा 4 फुटी जे बी मल्चिंग तुमच्या बेडला पुरेशी आहे अशी मल्चिंग घेऊन या। मल्चिंग व्यवस्थित हातरा। मल्चिंगमध्ये जर जास्त घोळ पडला तर जमीन आणि मल्चिंगचा संपर्क जर नाही झाला तर त्या मल्चिंगमध्ये हवा भरण्याची शक्यता असते आणि त्यामुळे पिकाला जे आहे ते गरमीचे चटके म्हणा किंवा आतमध्ये जे व्यवस्थित त्याचं तयार होत नाही। तर अशा वेळेस आपल्याला मल्चिंग जर हवेत उडायला लागली होल पाडल्याच्या नंतर तर त्याच्यावर ढेकळं काही प्रमाणामध्ये ठेवणं जरुरी आहे आणि ज्यावेळेस आपण रोप लावतो त्यावेळेस जर तिथं व्यवस्थित जर रोपाचं आणि मल्चिंगचं जर हवेमध्ये जर हवा जर पोकळी राहिली तर त्याच्यामध्ये माती भरून घेणं जरुरी आहे। ही झाली पूर्व मशागत झाल्यानंतर आपल्याला करायची आहे रोपाची लागवड। आता पूर्व मशागतीमध्ये होल पाडले, ठिबक अंतरलं, मल्चिंग अंतरलं, पण आता बियाण्याची निवड करायची आहे। तर बियाण्याची निवड करताना तुम्ही प्रथम याचा अंदाज घ्या की तुम्ही कुठल्या मार्केटला बियाणं घेऊन जाणार आहात। प्रॉपर जवळच्या मार्केटला विकणार असाल तर साधी व्हरायटी जरी लावली त्याची शिपिंग नसेल तरी जास्त प्रॉब्लेम येत नाही, पण मुंबई, कल्याण, वाशिम मार्केटला जर आपल्याला हे घेऊन जायचं असेल आणि मोठ्या प्रमाणावर जर कलिंगडाची लागवड करायची असेल तर बियाची निवड करताना खूप काळजी घेणं जरुरी आहे। त्याच्यामध्ये प्रॉपर त्याची ट्रान्सपोर्टेशनमध्ये ती व्हरायटी टिकणं जरुरी आहे। तर याचा अंदाज घ्या, दुसऱ्या शेतकऱ्याशी चर्चा करा किंवा विश्वासाच्या दुकानदाराकडनं हे बियाणं घेणं जरुरी आहे। आता बियाण्याची निवड झाली, आता बियाणं डायरेक्ट सोईंग करायची का नर्सरीतून रोप आणायचं हा एक मोठा प्रश्न असतो। तर मी तर तुम्हाला रिकमेंड करेल की बियाण्याची नर्सरीतूनच रोप आणणं जरुरी आहे। त्याचं कारण आहे की सुरुवातीच्या 20 दिवस बियाणं जर नर्सरीमध्ये राहिलं, आपलं रोप जर नर्सरीमध्ये राहिलं तर त्याला व्यवस्थित बाळसं येतं, मुळ्या व्यवस्थित डेव्हलप होतात आणि ह्युमिक ॲसिडची ट्रेंचिंग जर आपण नर्सरीमधूनच करून घेतले तर तुम्हाला इथं शेतीमध्ये एकदम लागणारा जो ह्युमिकचा खर्च आहे तो वाचतो। मुळ्या डेव्हलप झाल्यामुळं 20 दिवसाचं तुमचं जे सुरुवातीचं जे पिकाचं अंतर आहे म्हणजे जो कालावधी आहे तो वाचतो आणि सुरुवातीला 20 दिवसात येणारे जे तुमचे रोग आहेत ते रोग तुम्हाला येत नाही। सुरुवातीला नागाळी असेल, थ्रिप्स असेल याचा अटॅक नाही झाल्यामुळे सुरुवातीचं बाळसं जर चांगलं राहिलं तर शेवटपासून झाड हे निरोगी आणि चांगलं राहतं। आता आपण रोपं तयार केले, रोपं घेऊन आलो, आता रोपाची लागवड करायची आहे। आता आपण जिथं होल पाडले मला वाटतं मल्चिंगवर 1.25 फुटावर रोपं पाडायला म्हणजे होल पाडायला पाहिजे, जेणेकरून त्याचं स्पेसिंग व्यवस्थित होईल आणि जो 2 बेडमधलं जे अंतर आहे ते जवळपास 6 फूट म्हणजे 6 बाय 1.25 फुटावर एक बियाची याची लागवड केली पाहिजे। आता रोपं घेऊन आलो आपण, रोपं लावायची आहे। रोपाला होल पाडलं लावण्यासाठी आणि त्या होलामध्ये जर घळघळीत जर रोप पडलं आणि ते जर व्यवस्थित बुजून किंवा दाबून नाही घेतलं तर जमिनीचा आणि रोपाचा जर संपर्क नाही झाला तर गरमीमुळे त्या मुळ्या
जळू शकतात आणि तुमचं रोप कोलमडते. तर रोप लावल्या त्याला दाबून घेणं सुद्धा खूप जरुरी आहे. आता रोपाची लागवड झाली. रोप लागवड झाल्यानंतर कमीत कमी 4 ते 5 दिवस 6 दिवस रोपाची मुळी व्यवस्थित डेव्हलप व्हायला लागते. 6 दिवसानंतर 5 दिवसानंतर ह्युमिक ॲसिडची जर नर्सरीमध्ये केली नसेल तर ह्युमिक ॲसिडची ड्रेंचिंग करून घ्या. ट्रायकोडर्मा, सुडोमोनास जे उपलब्ध असेल त्याची सुद्धा ड्रेंचिंग करून घ्या. कारण भविष्यामध्ये वेल सुकण्याचं प्रमाण आपल्या मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळं सुडोमोनास किंवा ट्रायकोडर्माची पण ड्रेंचिंग करून घेणं जरुरी आहे. आता ड्रेंचिंग झाली. नागाळीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते. तर त्याच्यासाठी सुरुवातीला बेनोव्हिया जे मार्केटमध्ये सहज उपलब्ध मिळते तर 35 ते 40 मिली एका पंपाला म्हणजे 15 लिटर पाण्यामध्ये त्याचा स्प्रे करून घ्या आणि लगेच 10 दिवसानंतर डबल 1 वेळेस बेनोव्हियाची जर स्प्रे घेतला तर तुमचं नागाळीचं आणि बऱ्याचशा रोगाचं प्रमाण कमी येते. आता सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही रोपं लावता तिथून पुढं 20 दिवसानंतर जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही त्याच्यामध्ये आंतरपीक घेऊ शकता आणि आंतरपीक जर घेतलं तर तुमचा कलिंगडाला जो लागणारा खर्च आहे त्या आंतरपिकामध्येच निघू शकतो. आणि आंतरपिकामध्ये शक्यतो मिरचीची लागवड खूप सक्सेस आहे. ज्या दिवशी तुम्ही रोपं लावता तिथून पुढे 20 दिवसानंतर मिरचीची लागवड करायला पाहिजे. त्याच्यामुळं कलिंगड निघून जाते आणि मिरचीचं जे पीक आहे ते एकदम मोसममध्ये येते आणि कलिंगड उपटून घेतल्यानंतर किंवा कलिंगडाचे वेल उपटून जागेवर सोडून द्यायचे. ज्यावेळेस कलिंगड निघल तिथून पुढे मिरचीचं पीक हे व्यवस्थित येते. मधमाशी आणि झेंडू, मधमाशी आणि कलिंगड ह्या दोन्ही पिकाचा खूप महत्त्वाचा एक दुसऱ्यासोबत हे एकदम पूरक पीक असल्यामुळं कलिंगडामध्ये कुठं झेंडूचे काही रोपं किंवा काही झाडं लावणं जरुरी आहे. त्याच्यामुळं मधमाशी आकर्षित होईल आणि मधमाशी ही तुमच्या परागीकरणासाठी फुलाचं फळामध्ये रूपांतर करण्यासाठी खूप महत्त्वाचं जे सिंहाचा वाटा उचलल. त्यामुळे तुमच्या कलिंगडामध्ये झेंडूचे कुठं तरी रोपं लावायला पाहिजे. आता लागवड झाली. आंतरमध्ये आपण झेंडूचे काही रोपं लावले. मिरची आंतरपीक म्हणून घेतली. आता याच्यानंतर काय की बऱ्याच शेतकऱ्याचं मला विचारणं असं आहे किंवा फोन करून विचारतात की सर आम्हाला एकरी झाडाची संख्या किती बसते हे आमच्या लक्षात येत नाही किंवा ते कसं काढावं. तर याच्यासाठी मित्रांनो सोपा उपाय आहे. 1 एकर म्हणजे 43,560 स्क्वेअर फूट. 1 एकर म्हणजे 43,560 स्क्वेअर फूट. हे झाले स्क्वेअर फूट एकरचे. आता आपल्याला काय करायचं की एकरी अंतर काढायचं. आता काय करायचं तुमच्या जे तुम्ही बेड पाडलाय 2 बेडमध्ये किती अंतर आहे 6 फूट. 2 रोपामध्ये किती अंतर आहे 1.25 फूट. तर 2 रोपातलं अंतर आणि 2 बेडमधलं अंतर याचा गुणाकार करायचा 6 बाय 1.25. आता आपण करून पाहू हे ना. 6 बाय 1.25 1.25 म्हणजे 7.5 गुणाकार आला. आता ह्या 7.5ला काय करायचं 43,560 भागिले 7.5. हे पहा आपल्या 1 एकर मध्ये झाडाची संख्या निघाली 5,808 आणि हे झाली झाडाची संख्या. आता काय करायचं आपल्याला जवळपास 6,000 रोपं आणणं जरुरी आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही लागवड करता त्याच्यामध्ये 100, 150, 200 रोपं हे मरू शकतात कारण कुठलं असो. तर त्याच्यासाठी आपल्याला 100, 150 रोपं आपल्यापाशी अनामत असणं जरुरी आहे. का बरं कारण जर रोपं मिली आणि आपण जर नर्सरीतून जर अचानक 100, 200 रोपं आणली त्याच्या आणि याच्या वयामध्ये जर फरक पडला तर तुमचं जे उत्पन्नाच्या वेळेस म्हणजे फळ तोडणीच्या वेळेस ते मागं पुढे होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याच रोपाच्या वयाचे रोपं 100, 200 आपल्यापाशी अनामत असावे. तर हे एकरी झाडाची संख्या काढण्याचं हे गुणसूत्र आहे. एकदम सोपं गुणसूत्र आहे. तर आपली झाडाची संख्या झालेली होती पहिलीच. तर आता आपल्याला काय करायचं या कीड व्यवस्थापनाकडे वळायचं. कीड व्यवस्थापन आता लागवडीचं मशागत झालेली आहे सगळं झालेलं आहे. आता कीड व्यवस्थापन. कीड व्यवस्थापनामध्ये सुरुवातीला 2 पान नंतर किंवा 3रं पान फुटाच्या वेळेस नागाळीचा प्रादुर्भाव होतो. तसं तर आपण बेनोव्हियाची स्प्रे करतो. बेनोव्हियाचा स्प्रे केल्यानं 1 वेळेस बेनोव्हियाचा स्प्रे केला 35 ते 40 मिलीनं तर 10 दिवसाच्या अंतरानेच बेनोव्हिया मारणं जरुरी आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. तरी सुद्धा जर मावा आपले नागाळी जर आली तर रेस A47 म्हणजे दमन 47 किंवा अबॅसिन याचा स्प्रे घ्यावा. त्याच्यानंतर नागाळीच्या नंतर येते बघा मावा. तर कुठल्याही कंपनीचं इमिडाक्लोप्राइड याचा स्प्रे घेऊ शकता. त्याच्यानंतर येतो थ्रिप्ससाठी तुम्ही जे मार्केटमध्ये उपलब्ध असतील तर कुठल्याही कंपनीचं घेऊ शकतो. त्याच्यामध्ये बायो 303 असेल, थायरोसुपर असेल, हॉल शूटर असेल याचा स्प्रे घेऊन आपण काय करतो थ्रिप्स कंट्रोल करू शकतो.
त्यानंतर पुढे ते हिरवा तुडतुडा किंवा पांढरी माशी. पांढरी माशी जर आली तर सुरुवातीला आपण काय करायचं, एकात्मिक कीड नियंत्रण व्हावं म्हणून मार्केटमध्ये पिवळ्या पाट्या मिळतात, पिवळ्या पाट्या ज्याला गम चिटकेलेला असतो. तर 1 एकरमध्ये कमीत कमी 25 पाट्या ठराविक अंतराने लावायच्या. पाट्या लावत असताना वेल आणि पाट्या ह्याच्यामध्ये थोडीशी उंची ठेवणं जरुरी आहे वेलीपेक्षा, कारण जर हवा आली तर हवेने जर झाड हललं तर त्या पाट्याला लागलं नाही पाहिजे. ते पान जे आहे ते पाट्याला लागलं तर पाट्याचा जो गम आहे तर त्याला ते चिटकून बसू शकते. त्याच्यामुळं वेलीपेक्षा थोडं उंचीवर म्हणजे पाट्या लावणं जरुरी आहे. आणि त्याला स्प्रे करायचं जर असेल तर हिरव्या तुडतुडीसाठी, पांढऱ्या माशीसाठी तर ॲसेटॅमाप्राइड किंवा डायफेन्थ्रॉन किंवा सेफिना अशा प्रकारचे केमिकलचे स्प्रे करून आपण हे थ्रिप्स, पांढरी माशी कव्हर करू शकतो. आता ज्यावेळेस तुमचं फळ शेटिंग होते, फळ शेटिंग झाल्यानंतर फळ थोडं मोठं व्हायला लागते, हवेमध्ये आर्द्रता आली किंवा फळ आणि पान हे जर एकमेकांच्या जवळ आले तर तुम्हाला फळ खाणारी अळी येते. फळ खाणाऱ्या अळीनं मित्रांनो फळाचं जास्त नुकसान होत नाही, पण त्याची जी वरची साल खाल्ली तर तुमच्या ज्या फळाची शायनिंग आहे, जे मार्केटला तुम्ही जर घेऊन गेले तर त्या शायनिंग नसल्यामुळे मार्केटला त्याला रेट मिळत नाही. आणि आपण म्हणतो की दुसऱ्याच्या व्यापाऱ्याने दुसऱ्या टरबुजाला 15 रुपये रेट दिला आणि मला 11 रुपये दिला. तर याचं एकमेव कारण आहे की फळावरची शायनिंग ही फळ खाणाऱ्या अळीमुळे जाते आणि ती फळ खाणारी अळी ही तुम्हाला दिसत नाही, कारण तिच्या पानाच्या खालच्या बाजूला ती फळावर चिटकून बसलेली असते आणि ती काय करते, फळ खात राहते. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, तुमचे इमामॅक्टिन किंवा ह्याचं कोरॅजिनचा स्प्रे घ्यायचा. ठीक आहे. आता हा झाला स्प्रे. याच्यानंतर फळ सेटिंग झाली. फळ सेटिंग झाल्याच्या नंतर विल्टिंगचं प्रमाण येते. जेवढे जास्त फळ झाडाला लागतील किंवा जेवढं फळ वाढत जाईल त्यावेळेस अन्न पुरवठा कमी होते आणि झाडामध्ये विल्टिंग येऊ शकते. तर विल्टिंग येऊ नये म्हणून सुरुवातीला आपल्याला ट्रायकोडर्मा किंवा तुमचं सुडोमोनोस आपण बेसल डोसमध्ये टाकलं असतं तरी जमलं असतं, ते टाकू शकता. पण तुमचं वेळ निघून गेलेली असते त्यावेळेस, तर तुम्ही ते टाकू शकत नाही. तर ड्रीपमधून ट्रायकोडर्मा, सुडोमोनोस आपण सोडू शकतो किंवा तुमचं याचं मॅनकोझेप, एलिएट अशा बी आपण त्या ड्रीपमधून सोडून सुद्धा अशा प्रकारची मर आपण कव्हर करू शकतो. ह्याच्यानंतरचा जो रोग येतो, शेवटी रोग येतो तो असतो तुमचे शेंडे पूर्ण आखून जातात. शेंडा आखून जातं. त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला बायो 303 आणि ॲसेटॅमाप्राइड दोन्ही एकत्र करून सुद्धा आपण स्प्रे करून तो आडकड्याला शेंडा आपण कव्हर करू शकतो. मध्येच कधीतरी वातावरणामध्ये जर काही इफेक्ट झाला तर व्हायरस येऊ शकतो. बघा मित्रांनो, व्हायरससाठी आपल्याला काय करायचं, व्हायरससाठी असं काही खूप मोठं व्हायरस हा न नीट होणारा रोग नाहीये, पण व्हायरसला बऱ्यापैकी आपले कस्टमर शेतकरी जे आहेत ना ते घाबरून जातात. तर त्याच्यासाठी काय करायचं, परफेक्ट हे 1 पंपामध्ये म्हणजे 15 लिटरच्या साध्या पंपामध्ये 25 मिलीपासून ते 30 मिलीपर्यंत त्याचा स्प्रे करायचा. किंवा याच्यापेक्षा इफेक्टिव्ह औषध सोलो आणि C7, 25 मिली सोलो, 25 ग्रॅम C7 दोन्ही एकत्र घेऊन त्याचा जर स्प्रे केला तरी सुद्धा तुमचा हा जो व्हायरस आहे तो बऱ्यापैकी कंट्रोल होतो. तर हे झालं कीड व्यवस्थापन. आता ह्याच्यानंतर टरबूज, कलिंगड पिकामध्ये खत व्यवस्थापनाला खूप महत्व आहे. सुरुवातीला 2 ते 3 पानावर, 4 पानावर ज्यावेळेस आपलं वनस्पती किंवा आपलं रोप असतं त्यावेळेस 19-19-19 फूल लागायच्या अगोदर आणि 2 ते 3 पानाच्या नंतर मधल्या पिरियडमध्ये 20 ते 25 किलोपर्यंत 19-19 खत जाणं जरुरी आहे. ठराविक अंतराने 3 किलो, 4 किलो 2 दिवसाच्या अंतराने ते देणं जरुरी आहे. याच्यानंतर आपलं जे वेल आहे तो शेटिंगच्या अवस्थेमध्ये जातो, म्हणजे फूल कुठंतरी कळी दिसायला चालू होते. त्यावेळेस आपल्याला 12-61-0 ड्रीपमधून देणं जरुरी आहे. 15 ते 20 किलोपर्यंत 12-61-0 आपल्याला ठराविक अंतराने द्यायचं आहे. त्याच पिरियडमध्ये ड्रीपमधून आपल्याला अॅमिनो ॲसिड आपल्याला देणं जरुरी आहे. त्याच्यामुळे काय होतं, कळीचं आणि फूल येण्याचं प्रमाण खूप चांगलं राहते. आता तुमची शेटिंग झाली, फळामध्ये रूपांतर झालं. आपल्याला आता काय करायचं, फळ लागवायच्या पिरियडमध्ये फळमाशीचं प्रमाण हे खूप जास्त असतं मित्रांनो. फळमाशी काय होतं, फळमाशी ही फळ बाहेर निघलं कोमल लहान जोपर्यंत असतं तोपर्यंत फळमाशी त्याला दंश मारून निघून जाते. त्यावेळेस आपल्याला ती जाणवत नाही, पण जसं जसं फळ मोठं व्हायला चालू होतं त्यावेळेस तिथं काळा डाग पडतो आणि काळा डाग पडून ते जर जास्त प्रमाणामध्ये जर फळमाशीने अटॅक केला असेल तर ते फळ सडून जाते. पण कुठंतरी क्वचित मारून जर गेली असेल तर जसं फळ मोठं होईल तसं ते वाकडं व्हायला चालू होते. आणि त्या पिरियडमध्ये तुम्ही दुकानदाराकडे धाव घेता की आमच्या टरबुजाचं किंवा कलिंगडाचं फळ वाकडं होत आहे. त्यावेळेस तो दुकानदार तुम्हाला वेगळे औषध देईल, परंतु त्याने ते तुमचं कलिंगड किंवा कलिंगडाचं फळ हे कधीही कव्हर होणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला काळजी कधी करायची आहे की फूल
फळामध्ये रूपांतर होण्याच्या पिरियडमध्ये किंवा फूल लागल्याच आपल्याला काय करायचंय, मक्षिकाऱ्याचे ट्रॅप लावायचे. मक्षिकारी म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? मक्षिकारी एकेकाळी आपण काय करत होतो, नुवान आणि मक्षिकारी दोन्हीचं कॉम्बिनेशन एका छोट्या प्लेटमध्ये मांडत होतो, पण आता ती पद्धत बंद झालेली आहे. आता रेडीमेड आपल्याला ग्लास आणि मक्षिकारीचे गोळ्या मार्केटमध्ये येतात. तर कमीत कमी एक एकरी 15 ते 20 मक्षिकारीचे ग्लास लावणं जरुरी आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचंय, ठराविक अंतर ठेवून लावायचे आहे. तर हे झालं फळमाशीचं. याच्यानंतर आपण ड्रीप मधून जे खतं देतो आहे, तर 1261 दिलं. याच्यानंतर आपली वाढीची अवस्था आहे, फळाच्या वाढीची अवस्था. या पिरियडमध्ये आपल्याला 13-40-13 कमीत कमी 22 ते 25 किलो 13-40-13 आपल्याला कंपल्सरी देणं आहे. त्याच्यानंतर वाढीची अवस्था आपली 2.5 ते 3 किलोच्या पुढे गेलेली आहे मित्रांनो. आणि 3 किलोच्या नंतर आपलं जे फळ आहे वाढण्याबरोबरच लाल पडायला सुरुवात होते थोडं प्रमाणामध्ये. तर त्यावेळेस आपल्याला जोरात वाढ होण्यासाठी 0.32 एकरी कमीत कमी 25 किलो देणं जरुरी आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला पोटॅशियम सोनाइट कलर येण्यासाठी, चकाकी येण्यासाठी फळाला पोटॅशियम सोनाइट कमीत कमी 22 ते 25 किलो एक एकरी देणं जरुरी आहे. मधल्या पिरियडमध्ये ज्या वेळेस फुलाचं फळात रूपांतर होण्याचा पिरियड चालू असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं, बोरॉन आणि कॅल्शियम आपल्याला ड्रीपद्वारे द्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, तुमची योग्य सेटिंग होईल आणि फूल मजबूत आणि चांगलं बनण्यामुळे फुलाची गळती होणार नाही आणि आपल्या काय होईल, झाडाला फळाचं प्रमाण वाढेल आणि फळ गुबगुबीत आणि व्यवस्थित होईल. त्यानंतर 2 ते 2.5 किलोचं ज्यावेळेस फळ होईल त्यावेळेस आपल्याला काय होतं की अन्न कमी पडते बघा. अन्न कमी पडण्याच्या पिरियडमध्ये आपल्याला मायक्रोन्यूट्रन ज्यामध्ये झिंक, फेरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनॉन हे असे अन्नद्रव्य राहतात ना, ते 1 एकर मधून आपल्याला जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं जास्तीत जास्त द्या, जेणेकरून फळ गुबगुबीत आणि व्यवस्थित होईल. तर हे सुद्धा काळजी घेणं आपल्याला अधूनमधून जरुरी आहे. मित्रांनो, याच्या मधल्या पिरियडमध्ये ज्यावेळेस आपण पोटॅशियम सोनाइट वगैरे देतो त्याच पिरियडमध्ये आपल्याला हे पण काळजी घेणं जरुरी आहे की आपले फळं काढणीसाठी आलेले तर नाहीत ना. कारण बऱ्याच शेतकऱ्याला असा प्रश्न पडतो की हे फळ वरून आपल्याला कसं जाणवेल आणि कुठल्या स्टेजमध्ये हे काढलं पाहिजे, हा सुद्धा खूप मोठ्या शेतकऱ्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, आपल्याला करायचं काय, जे फळ आणि वेल याला जोडणारी जी आर राहते, स्प्रिंग म्हणतो आपण त्याला, स्प्रिंग, ती अशी स्प्रिंग सारखी अशी वाकडी पिळलेली असते. तर बुडापासून शेंड्याकडे जर आपण पाहिलं, ती जर अर्ध्यापर्यंत जर वाळत आलेली असेल, पूर्ण शेंड्याकडनं बुडाकडे, म्हणजे जे स्प्रिंगचा जो शेंडा आहे त्या शेंड्याकडने बुडाकडे जर ती अर्ध्यापर्यंत जर वाळत आलेली असेल तर आपण समजून घ्यायचं की आपलं फळ काढणीसाठी योग्य झालेलं आहे. आणि ती जर पूर्ण वाळण्याची तुम्ही वाट पाहताल किंवा जर फळ एकदम बदबद आवाज येईल किंवा कापल्यानंतर ते लाल दिसल, याचं जर तुम्ही वाट पाहाल तर तुमचं फळ जाग्यावर सोडून जाईल. बीडपासनं मुंबई मार्केटला किंवा तुमच्या जिथं तुम्ही असाल तिथनं वाशिम मार्केटला किंवा होलसेल मार्केटला नेण्यापर्यंत त्याच्यातले 50% फळ तुमचे खराब झाले असतील. आणि आपल्याला फक्त मार्केटला न्यायचंच नाहीये ते फळ, कारण आपण नेल्यानंतर त्या वाशिम मार्केटमध्ये किंवा ज्या मार्केटला तुम्ही नेणार त्या व्यापाऱ्याला पण ते फळ तुमच्याकडनं विकत घेऊन पुढं पाठवायचं आहे. त्याच्यामुळे फळ पूर्ण पक्वतेच्या अवस्थेमध्ये काढायचं नाहीये. पक्वतेला सुरुवात झाली, स्प्रिंग वाळायला सुरू झाली की त्यावेळेस आपल्याला ते फळ काढायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही ते फळ वेलीपासून बाजूला करणार तर त्याच वेळेस ते फळ मॅच्युरिटीकडे जोरात चालू झालं असतं. आता ही झाली तुमची फळ ओळखण्याची, फळ मॅच्युरिटी ओळखण्याची पद्धत. आता तुम्हाला काय करायचे, तुमचं फळ काढणीला आलेलं आहे, फळ काढायला लागलो. फळ काढताना आपल्याला त्याची प्रतवारी करायची आहे. प्रतवारी करायचं म्हणजे काय करायचं आहे, 3 किलोच्या पुढचे फळं अगोदर काढायचे आहे, ते वेगळ्या मार्केटला न्यायचे आणि जे राहिलेले फळ आहे त्याला बदला किंवा आपण 2 नंबरचे फळ म्हणतो ते वेगळीकडे न्यायचे आहे. त्यामुळे काय होईल की 1 नंबर मालाला चांगला रेट मिळेल, 2 नंबर मालाला कमी रेट मिळाला तरी तुमच्या त्या मालामुळे सगळ्या मालाचं नुकसान होणार नाही. तर ही एक प्रतवारी करण्याची पद्धत आहे. आता मार्केटमध्ये फळ भरत असताना ते जोरात आदळणार नाही याची पण काळजी घेणं आपल्याला खूप जरुरी आहे. असो मित्रांनो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला जेवढं शक्य झालं एवढी माहिती मी तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न केला. याच्या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असतील तर याच चॅनलवर किंवा याच व्हिडिओच्या खाली तुम्ही मेसेजमध्ये मला कळवू शकता किंवा डायरेक्ट फोनमध्ये सुद्धा सांगू शकता. माझा फोन नंबर आहे 94 22 23 04 08. जर आपल्याला हा व्हिडिओ किंवा ही माहिती जर पसंत पडली असेल तर हा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.